स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमा हा सण जवळ येत आहे. हिंदू संस्कृतीत सुहासिनी महिलांसाठी वटपौर्णिमा व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावे यासाठी हे व्रत करतात. यंदाची वटपौर्णिमा कोणत्या तारखेला आलेली आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, पूजा विधी कशी करावयाची आहे आणि प्रार्थना आपल्याला काय करावयाची आहे, या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ स्किप न करता पहा. मी सुरेखा, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा 2026. तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा हा सण 29 जून रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी ही 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 सुरू होत आहे आणि समाप्ती 30 जून रोजी पहाटे 5:27 समाप्ती होत आहे. पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तर 29 जून रोजी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. यावेळेस पूजा केलेली अत्यंत महत्त्वाची म्हणजेच मुहूर्त सर्वात महत्त्वाचा आहे. पहाटे 6:30 ते 12:30 29 जून रोजी. पूजेसाठी आपल्याला कोणतं साहित्य पाहिजे आहेत, आपण ज्यावेळेस पूजेला जातो त्यावेळेस आपल्या ताटामध्ये ह्या वस्तू आहेत का, हे आवर्जून महिला वर्गाने पाहावे. पूजेला जाण्यापूर्वी हळदी कुंकू आणि जो धागा आपण जो वडाला फेऱ्या मारत असतो, तर हा धागा आहे का, तसेच 5 प्रकारचे फळे, विशेषतः आंब्याला वटपौर्णिमेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आंबा, फणस, जांभूळ, केळी या पैकी किंवा कोणतंही तुमच्याकडे जो फळ उपलब्ध असेल ते फळ अवश्य घ्या. देवासाठी विड्याची पाने घ्यावे, त्यावर सुपारी असावी. ओटी भरण्यासाठी खण नारळ घ्यावा. धूप, दीप, निरंजन आणि कापूर, उदबत्ती ही अवश्य आपल्या ताटामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये या वस्तू असल्या पाहिजे. आता पूजेला जाण्या अगोदर सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी सुवासिनी महिलांनी नटून थटून हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक पोशाख म्हणजेच अर्थातच साडी ही आपल्याला पांढरी आणि काळी हा कलर सोडून बाकीच्या लाल, हिरव्या, गुलाबी तुम्हाला जो कलर आवडेल त्या पद्धतीची किंवा त्या प्रकारची साडी तुम्ही परिधान करू शकता. फक्त लाल हिरवा हे देखील सौभाग्याचंच प्रतीक आहे, त्यामुळे लाल हिरव्या कलरची साडी तुम्ही आवर्जून परिधान करा. फक्त काळा आणि पांढरा कलर वर्ज्य करायचा आहे. आता आपल्याला पूजेची तयारी काय करावयाची आहे, तर ही आपण वरच्या पद्धतीने आपल्या जे काही साहित्य आहे ते आपण घेतलेलं आहे. परंतु वडाच्या झाडाजवळ आपण गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने पूजा करावयाची आहे, वडाच्या झाडाजवळ किंवा घरात जर काही शहरी भागात वडाची झाडे लांब असतात किंवा अशा ठिकाणी घरातच कुंडीमध्ये वडाचे झाड लावलेले असते, तर आपल्याला वडाच्या झाडाजवळ किंवा घरात कुंडीत लावलेल्या झाडाजवळची जागा आपल्याला स्वच्छ करावयाची आहे. आणि झाडाच्या मुळाशी किंवा खोडापाशी आपल्याला प्रथमतः पाणी वाहायचं आहे आणि नंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावयाचे आहे. सावित्री आणि सत्यवान यांच्या स्मृतीला वंदन करून झाडाला जी काही ऋतुफळे असतात, जे काही आपण फळे वगैरे घेतलेले आहे, आंबा वगैरे, तसेच विड्याचे पान, सुपारी ही अर्पण करायचे आहे. पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर वडाची खणा नारळाने ओटी भरायची आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, खणा नारळाने ओटी भरल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. तर आपल्या हातात हा पांढरा म्हणजे सुती धागा असतो, त्या धाग्याचे जी काही गुंडाळी असते ती घेऊन आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावायची आहे. तर प्रदक्षिणा घालताना तो धागा वडाच्या खोडाला गुंडाळावयाचा आहे. शास्त्रानुसार आपल्याला 7 फेऱ्या घालावयाच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार 108 फेऱ्या घालावयाच्या असेल तर तुम्ही 108 फेऱ्या देखील वडाला मारू शकता. आता शेवटी आपल्याला ज्यावेळेस आपण वडाला 7 फेऱ्या मारतो त्यावेळेस 7वी फेरी झाल्यानंतर शेवटी आपल्याला निरंजनाने वडाला ओवाळायचं आहे, आरती म्हणावयाची आहे. आणि घरी आल्यावर किंवा मंदिराच्या ठिकाणीच तुम्ही सुहासिनी बायकांची सुहासिनी बायकांची ओटी भरू शकता. त्यांना फळं
किंवा ब्लाऊज पीस, गहू या वाणाची तुम्ही ओटी भरू शकता. एकमेकींना सौभाग्यवतीचं वाण देऊ शकता, एकमेकींना आशीर्वाद देऊ शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर एक प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना कुणाला करायची आहे? सावित्री देवीला. हे वटवृक्षा, हे सावित्री देवी, मला अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. माझ्या संसारात सुख, समृद्धी आणि संततीचे सुख लाभू दे. आणि माझी ही सेवा किंवा माझी ही पूजा तू स्वीकार कर. तुला माझा नमस्कार. मला आणि माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभू दे. आमचा संसार सुखाचा होऊ दे आणि जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे. अशी प्रार्थना आपल्याला वडाला आणि सावित्री देवीला करावयाची आहे. अशा पद्धतीने तुम्ही वडाची पूजा ही करा. वटपौर्णिमा हा सण हा खूप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः सुवासिनी महिलांसाठी हा सण अत्यंत विशेष मानला जातो. तर या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही वडाची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.